श्रावण महिन्याची कथा. कोणतेही काम पूर्ण होत नाहीये का? मग श्रावण महिना संपण्यापूर्वी तुम्ही ही कथा जरूर ऐका. तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल. श्रावण मास कथेने आपल्या जीवनामधील सर्व दुःख नष्ट होऊन जाईल. काही दिवसातच श्रावण महिना संपणार आहे. अशा परिस्थितीत जर तुम्हाला भगवान भोलेनाथांच्या कृपेपासून वंचित राहायचं नसेल, तर त्यांचे आशीर्वाद मिळवायचे असतील, तर श्रावण महिना संपण्यापूर्वी तुम्ही ही कथा ऐकलीच पाहिजे. हे ऐकून महादेव प्रसन्न होतात आणि भक्ताला सुख आणि समृद्धीचा आशीर्वाद देतात. सध्या श्रावण महिना सुरू आहे, जो देवादिदेव भगवान शिव यांना समर्पित आहे. म्हणूनच याला भोलेनाथांचा सर्वात आवडता महिना म्हटले जाते. यावर्षी श्रावण 25 जुलैपासून सुरू झाला आहे. या संपूर्ण महिन्यात भगवान शिवासोबत देवी पार्वतीची पूजा करण्याचा नियम आहे. शिवपुराणानुसार श्रावण महिन्यात भगवान शिव आणि देवी पार्वती भूलोक म्हणजेच पृथ्वीवर निवास करतात. महादेवाला प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांची असीम कृपा मिळवण्यासाठी श्रावण महिना सर्वोत्तम मानला जातो. श्रावणामध्ये महादेवाची उपासना करणे आणि पूजा करणे फलदायी मानले जाते. श्रावण काही दिवसातच संपणार आहे. अशा परिस्थितीत जर तुम्हाला भोलेनाथांच्या कृपेपासून वंचित राहायचे नसेल आणि त्यांचे आशीर्वाद मिळवायचे असतील, तर तुम्ही श्रावण महिना संपण्यापूर्वी ही कथा ऐकलीच पाहिजे. हे ऐकल्यानंतर महादेव प्रसन्न होतात आणि भक्ताला सुख आणि समृद्धीचा आशीर्वाद देतात. धार्मिक कथानुसार भगवान शिव यांना श्रावण महिना खूप आवडतो, कारण दक्ष प्रजापतीची कन्या सतीने आपल्या पतीचा अपमान झाल्यामुळे आपले जीवन अग्नीला हवनामध्ये समर्पित केले, बलिदान दिले आणि अनेक वर्ष शापित जीवन जगले. त्यानंतर हिमालयाचा राजा घरी सतीच्या कन्या म्हणून जन्म झाला. तिथे तिचे नाव पार्वती असे ठेवण्यात आले. भगवान शिव यांना पती म्हणून मिळवण्यासाठी माता पार्वतीने कठोर तपस्या केली. झाडाची पाने खाऊन माता पार्वतीने हे व्रत केले. त्यामुळे भगवान शिव माता पार्वतीवर प्रसन्न झाले आणि त्यांनी त्यांच्याशी लग्न करण्याचा माता पार्वतीचा प्रस्ताव महादेवांनी स्वीकारला. त्यानंतर श्रावण महिन्यात शिव आणि पार्वती मातेचा विवाह झाला. श्रावण महिन्यात भगवान शिव त्यांच्या सासरच्या घरी आले, जिथे अभिषेक करून त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. हेच कारण आहे की आपण श्रावणामध्ये भगवान शिवांना अभिषेक करतो आणि हा अभिषेक खूप महत्त्वाचा आहे. श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवांची पूजा त्यांच्या संपूर्ण परिवारासोबत केली पाहिजे. या महिन्यामध्ये भगवान शिवाच्या रुद्र अभिषेकाला खूप महत्त्व आहे. त्यामुळे श्रावण महिन्यात कोणत्याही दिवशी रुद्र अभिषेक केला जाऊ शकतो. परंतु काही महिन्यांमध्ये शिवाचा वार बघूनच रुद्राभिषेक करावा लागतो. रुद्र अभिषेकामध्ये लागणारे साहित्य म्हणजे दूध, दही, गाईचे शुद्ध तूप, मध, पाणी, गंगाजल किंवा उसाचा रस. उसाचा रस नसेल तर साखर टाकू शकता. या सर्व सामग्रीने भगवान शिवांचा अभिषेक केला जातो. अभिषेक केल्यानंतर बेलपत्र किंवा शमीपत्र आणि धोत्र्याचे फूल वाहिलं जातं. बेलपत्र आणि शमीपत्र याचा उल्लेख पुराणांमध्ये सुद्धा केला गेला आहे. बेलपत्र भगवान भोलेनाथांना प्रसन्न करण्यासाठी वाहिलं जातं. एका धोत्र्याचं फुलच 1000 निळ्या कमळाचं काम करतं. अशा पद्धतीने तुम्ही अभिषेक करू शकता व शिवशंकरांना प्रसन्न करून घेऊ शकता. शिवशंकर शंभो, हर हर महादेव. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.